राम राम शेतकरी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला पाहिजे। कारण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, आज पीक विम्याचा किती मोठा घोटाळा उघड झालेला आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमासुद्धा मिळालेला नाही आणि त्याबद्दलचा मी आज लोकसत्तामध्ये एक लेख वाचला। तर शेतकरी मित्रांनो, तो लेख वाचल्याच्या नंतर खरंच या गोष्टी प्रत्येक शेतकऱ्याला असो, प्रत्येक देशातील नागरिकाला पटण्यासारख्या अशा गोष्टी या लेखामध्ये मला वाचण्यास मिळाल्या। आता त्यामध्ये महत्त्वाची एक गोष्ट होती, आपले शेतकरी आज मागणी कोणत्या गोष्टीची करत आहेत, शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे आणि सरकार त्या शेतकऱ्यांना किंवा समाजाला कोणत्या गोष्टी देत आहे, हा महत्त्वाचा विचार करणं प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे। एक लक्षात घ्या, आज शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत की शेतीसाठी वीज पुरवठा मिळावा, शेतीला पाणी मिळावं, शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, अशा प्रमुख मागण्या आहेत। आणि त्यासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजधानी दिल्लीपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन नेलेलं आहे। शेतकऱ्यांची तेथे अडवणूक झाली, खिळे ठोकण्यात आले, भिंती उभ्या करण्यात आल्या, जाळ्या लावण्यात आल्या आणि शेतकऱ्याचं आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न झाला। आता खऱ्या मागण्या काय आहेत की शेतकऱ्याला जे गरजेचं आहे ते मिळणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी मी तर म्हणतो की महत्त्वाचं आहे त्यामध्ये की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं। ज्या योजना दिल्या जातात, पीक विमा योजना असेल किंवा PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी मित्रांनो हे तात्पुरती दाखवलेली झुळूक आहे। आणि या लेखामध्ये तर उल्लेख केलेला आहे की हे फक्त मतांसाठी केलं जातं आहे का, भरभरून मतं मिळावीत आणि पुन्हा आम्ही सत्तेत यावं यासाठी या योजना दिल्या जातात का। आणि शेतकरी मित्रांनो, खरंच विचार करण्याची गोष्ट आहे तुम्ही की या अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं किंवा समाजाचं भलं होणार आहे का। तुम्ही मला सांगा, लाडक्या बहिणीला 1,500 रुपये जरी महिना दिला, खरंच लाडक्या बहिणीचं भलं यामध्ये होणार आहे का। किंवा शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपये दिल्या जातात, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 दिले जातात, PM किसान योजनेचे 2,000 हे 4,000 म्हणजे वर्षाला 12,000 रुपये होतात। खरंच 12,000 रुपयात शेतकऱ्यांचं भलं होणार आहे का किंवा त्यांच्या सर्व गरजा ह्या पूर्ण होणार आहेत का, हा प्रत्येक शेतकऱ्यानं विचार करणं गरजेचं आहे। मला एक सांगा, जर तुमचं सोयाबीन आज 4,892 रुपये हमी भाव आहे आणि ते 4,100 रुपयेच विकत आहे, जर हेच सोयाबीन तुमचं 10,000 रुपयाने विकल्या गेलं तर तुम्हाला या PM किसान योजनेच्या पैशाची गरज आहे का, नमो शेतकरी योजनेच्या 2,000 रुपयाची गरज आहे का, किंवा लाडक्या बहिणीला 1,500 मिळतात त्याची गरज आहे का। खरी गरज आहे शेतकरी मित्रांनो की तुमच्या शेतीमालाला भाव भेटणं। कारण शेतीमालाला जर भाव मिळाला, 10,000 रुपये जर सोयाबीन विकलं गेलं तर तुम्ही त्या शेतामध्ये तितकीच मेहनत करताल। आज भाव नसल्यामुळे शेतकरी मेहनत करत नाही, शेतकऱ्याला जाऊ वाटत नाही शेतीकडे, कारण शेतीमालाला भाव नाही, शेती पुरत नाही। कारण शेतकऱ्याला महत्त्वाचा असतो बी बियाण्याचा खर्च, खतांचा खर्च, फवारणीचा खर्च, मेहनतीचा खर्च, तणनाशकांचा खर्च, एवढा खर्च करून 4,892 रुपये हमी भाव मिळत असेल आणि मार्केटला जर 4,100 रुपये सोयाबीन विकत असेल तर हे शेतकऱ्याला परवडणार नाही। त्यासाठी खरी गरज आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळणं। मात्र ही सरकारची जी व्यवस्था आहे, ही व्यवस्था फक्त शेतकऱ्यांना लागून चालन, तात्पुरतं खुशी देणं आणि तात्पुरता आनंद देणं आणि मतांसाठी राजकारण करणं, याच गोष्टीचा वापर केला जातोय का। कोणत्या शेतकऱ्यांना मागणी केली होती हो PM किसान योजनेचे 2,000 रुपये मिळण्यासाठी? कुठं आंदोलन झालं होतं नमो शेतकरी सन्मान योजनेच्या 2,000साठी? किंवा 1 रुपयात पीक विमा मिळावा म्हणून कोणी मागणी केली होती? महाराष्ट्रात हे सरकार सत्तेवर आलं 2022ला, जे 40 आमदार पळून गेले गुवाहाटी मार्गे आणि त्यांनी सरकार स्थापन केलं आणि नंतर 1 रुपयात पीक विमा जाहीर केला। बरं, याची मागणी कोण केली होती? कोणीच केली नाही। 1 रुपयात पीक विमा दिला, त्यामध्ये आता तुम्ही घोटाळे बघत असताना काय घोटाळे उघड व्हायलेत आणि त्यावर कृषी आयुक्तांची समिती देण्यात आली। या समितीनं सर्वे केला आणि ही 1 रुपयात पीक विमा योजना बंद करावी असं सुद्धा सांगण्यात आलं। आता शेतकरी मित्रांनो, 1 रुपयातली पीक विमा ठीक आहे, शेतकऱ्यांना परवडते, कारण शेतकऱ्यांना 1 रुपयाच भरण्याची गरज आहे। बाकीचा जो काही हप्ता आहे
तो राज्य शासन भरतं, केंद्र शासन भरतं आणि आला तर आला शेतकऱ्याला वाटतं आपण काय भरलंय, 1 रुपया तर गेलाय, आला तर आला पीक विमा. पण शेतकरी मित्रांनो, जो काही पैसा राज्य शासनाचा चाललाय, केंद्राचा चाललाय, तो सुद्धा आपलाच पैसा आहे, सर्वसामान्यांचा पैसा आहे. याचा आपण कधी विचार करतो का? आणि हाच विचार करणं गरजेचं आहे. कारण अशा ज्या काही योजना येतात यामध्ये जे घोळ होतात, यामध्ये नेमकं घोळ कोण करतंय आणि यामध्ये साधतंय कोणाचा, हा सुद्धा सर्वसामान्यांनी विचार करण्याची गरज आहे. आता जो पीक विमा घोटाळा झाला, आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी विधान भवनामध्ये तो घोटाळा उघड केला. या घोटाळ्यामध्ये नेमका फायदा कोणाचा झाला आहे? पैसे तर गेले राज्य सरकारचे, पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे का? तुम्हाला मिळाला आहे का? 1 रुपयाच्या पीक विम्यासाठी तुम्ही आंदोलन केलं का? मग तुम्हाला खरी गरज या 1 रुपया पीक विम्याची आहे का, या नमो शेतकरीच्या किंवा PM किसान योजनेच्या 2,000ची आहे का, शेतीमालाला भावाची गरज आहे? हे तुम्हीच ठरवा आणि कमेंट करून मला सांगा. त्या कृषी आयुक्तालयाच्या समितीनं जो निर्णय दिला की पीक विमा योजना बंद करावी, आणि त्यांनी त्याच्यातच पुन्हा एक सूचित केलं की हा 1 रुपयात नसता 100 रुपयात असायला पाहिजे. मग ज्या शेतकऱ्यांनी असो, ज्या CSC चालकांनी असो जो घोळ केलेला आहे, त्यांना 1 रुपया काय आणि 100 रुपये काय घोळ करणाऱ्याला? कारण त्यांना जर हजारोनं पीक विमा येणार असेल तर 100 रुपये काय मोठी गोष्ट नाही त्यांच्यासाठी. त्याहीपेक्षा त्या योजनेमध्ये सुधारणा करावी. तसं कृषी मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही पीक विमा योजनेमध्ये सुधारणा करू. ॲग्री स्टॉक जी योजना आणलेली आहे त्या योजनेच्या धर्तीवर त्या योजनेमध्ये नवीन बदल केले जातील. मात्र ही योजना बंद केली जाणार नाही. पण शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची गरज आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं. कारण हे 2,000 नाही, हे 4,000 आले तर शेतकऱ्यांचं भलं होणार नाही. एक लक्षात द्या, हे असे जे पैसे येतात हे खर्च करण्यात जात असतात. मात्र जे मेहनतीचे पैसे असतात हे तुम्हाला काहीतरी तुमच्या जीवनाला कलाटणी बदल घडवणारे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं गरजेचं आहे. आज कापूस 7,000 रुपयाच्या वर जात नाही. आपण कधी कापसाच्या भावाच्या आंदोलनासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावासाठी आंदोलन केलं आहे का? केलं असेल तर नक्कीच कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, खरी गरज याची आहे. आणि हा लेख वाचून मलासुद्धा खरंच वाटलं की खरंच, आणि प्रत्येक तुम्हाला जरी वाचायचा असेल तर हा लेख आजच्या लोकसत्तामध्ये आहे. आज दिनांक 24/1/2025 रोजीच्या लोकसत्तामध्ये खूप चांगला लेख आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी वाचावा, म्हणजे आपले नक्कीच डोळे उघडतील का आपल्याला गरज काय आणि आपल्याला मिळतंय काय. आता तुम्ही म्हणताल की PM किसान योजनेचे 2,000 मिळाले, तुम्हाला का वाटायला का मिळू नये? तेही मिळावेत, पण महत्त्वाची गरज आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं, तरुण शेतकऱ्यांनं पुढं येणं गरजेचं आहे. तुम्ही बघत असाल TV बातम्याच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत ते हरियाणा, पंजाबचे शेतकरी आंदोलन घेऊन गेले. आपण कधी या शेतीमालाच्या भावासाठी झगडणार आहोत? आणि या शासन व्यवस्थेशी झगडल्याशिवाय काही मिळत नाही. बऱ्याच गोष्टी या झगडूनसुद्धा मिळत नाहीत. आता हे मराठा आरक्षण 2 वर्षे होती आले, तेवढं मोठं आंदोलन झालं, 1.5 वर्षाच्या वर तर झालं, आणखी मराठ्यांना आरक्षण मिळालेलं नाही. मग एवढं झगडून जर मिळत नसेल तर तुम्हाला सहजासहजी शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव कसा मिळेल? त्यासाठी तुम्हाला पुढं यावं लागेल. त्यासाठी तुमची गरज दाखवावी लागेल. नुसतं या PM किसान किंवा नमो शेतकरीच्या 2,000 रुपयावर भागणार नाही, किंवा लाडकी बहीणच्या 1,500वर सुद्धा भागणार नाही. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पुढं येणं गरजेचं आहे. आणि शेतीमालाला भाव कसे मिळतील, शेतीला पाणी कसं मिळेल, शेतीला रस्ता कसा मिळेल, शेतकऱ्याच्या शेतात वीज कशी मिळेल, म्हणजे शेतीसाठी लागणाऱ्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण झाल्याशिवाय शेतीचं उत्पन्न वाढणार नाही. आणि उत्पन्न वाढलं तर शेतीच्या मालाला भाव मिळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. ही जर गोष्ट आपल्या लक्षात येत असेल, आपल्याला ही नेमकी माहिती कशी वाटते यासाठी सुद्धा कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हा लेख वाचायचा असेल, लोकसत्ता पेपरमध्ये हा लेख आहे, हा नक्कीच वाचा. एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.